आजरात घरगुती गणरायाचे विसर्जन उत्साही, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडलं. पारंपरिक वाद्याच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणाने आणि भक्तिभावाच्या वातावरणात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. घाटावर, नदीवर आणि प्रवाहित ओढ्यामध्ये भाविकांनी गणेश मूर्तीचं विधिवत विसर्जन केलं. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात वातावरण भारावून गेलं होतं. विसर्जनाच्या वेळी भाविकांच्या चेहऱ्यावर उत्साहाबरोबरच भावुकता आणि दुःखाचे भावही स्पष्ट दिसत होते. ग्रामदैवत श्री रवळनाथाच्या मानाच्या गणेश मूर्तीची पालखी प्रथम बाहेर काढण्यात आली. त्यानंतर इतर मानकऱ्यांच्या मूर्ती आणि विविध गल्ली कॉलन्यातील मूर्ती विधिवत पूजा करून माता भगिनीसह विसर्जनासाठी निघाल्या, अशी माहिती गौरव देशपांडे यांनी दिली. या वर्षी विसर्जनाच्या वेळी पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. निर्माल्य दानासाठी विशेष आवाहन करण्यात आलं होतं. गणेश भक्तांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत निर्माल्य संकलनात सहभाग नोंदवला व प्रदूषणाला आळा घालण्याचा आदर्श घालून दिला. हिरण्यकेशी नदीचे विविध घाट, मोरजकर महाराज समाधी नजीकचा घाट तसेच नेसरी मार्गावरील चित्री नदी घाट या ठिकाणी विसर्जनासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी गर्दी केली होती. संपूर्ण विसर्जन सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. तारा न्यूजसाठी आजरा प्रतिनिधी हसन तकीलदार. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.